साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना दिलासा मिळालेला आहे। सर्वोच्च न्यायालयानं हा दिलासा दिलेला आहे। सदानंद कदमांना जामीन मंजूर झालेला आहे। रिसॉर्टच्या बांधकामात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होता सदानंद कदमांवर आणि या प्रकरणी ईडीनं कारवाई सुद्धा रिसॉर्टवर केलेली होती या सगळ्या प्रकरणी। पण आता मात्र खेडमधल्या साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदमांना दिलासा मिळतोय। या सगळ्या विषयी बोलण्याकरता अनिकेत कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत दूरध्वनीवरून। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणी? एक मोठा दिलासा आज 1 वर्षांनी आम्हाला दिलासा भेटला सुप्रीम कोर्टाकडून मॅडम। तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये। आज 1 वर्षांनी भेटलाय आम्हाला आज सुप्रीम कोर्ट वरून बेल। अगदी 1 वर्षानंतर हा मोठा दिलासा मिळालेला आहे। पण अर्थात हा 1 वर्षांचा काळ तुमच्या कुटुंबियांकरता अतिशय अवघड असेल आणि यानंतर मात्र हा सगळा दिलासा कसं पाहताय या सगळ्याकडे? नाही, खूप चांगलं वाटलं आज बेल झाल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आणि आम्हाला नक्कीच खात्री होती की आज बेल होईलच सुप्रीम कोर्टातून। आणि आज झाल्याबद्दल आम्हाला सगळ्या कुटुंबियांना खूप आनंद आहे। निश्चित जेव्हा या सगळ्या संदर्भात घोषणा करण्यात आली, जेव्हा जामीन मंजूर झाला, तेव्हा मात्र पहिली प्रतिक्रिया काय होती? तेव्हा आम्हाला म्हणजे एवढा आनंद झाला की आम्ही एवढी मेहनत घेतली, आम्ही एवढा वेळ काढला आणि जामीन झाल्यामुळे एकदम आनंद झाला आम्ही सगळे कुटुंबीय। निश्चित धन्यवाद अनिकेतजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। सदानंद कदम यांचे सुपुत्र अनिकेत कदम आपल्यासोबत जोडले गेलेले होते। जामीन मंजूर झाल्यानंतर एक मोठा दिलासा मिळालेला आहे अशी प्रतिक्रिया अनिकेत कदम यांनी लोकशाही मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।